हॅलो, वेलकम टू माय चॅनल शुभदा आर्ट अँड ट्रॅव्हल. तुम्हालाही माहिती आहे गोव्याचा ऑफिशियल सीझन हा स्टार्ट झालेला आहे. सगळ्यांचे प्लॅन्स होत आहेत, बीचवरचे फोटो येत आहेत आणि रील्स पण बनत आहेत. तर मग आम्ही सुद्धा पनवेल टू क्वीमला जाणारी 10 तासांची ट्रेन पकडून गोव्याला निघालो आहोत. चला तर मग सुरुवात करूया एकदम चिल्ड आउट आणि मस्त वाईब असलेली 4 days इन गोवा सिरीज. अँड येस, दिस इज मी शुभदा अँड माय हजबंड श्रीकांत. या सिरीज मध्ये आम्ही कुठे राहिलो, कोणते कॅफेज आणि कोणते बीच एक्सप्लोअर केले, त्याचबरोबर कोणते कोणते फेमस फूड ट्राय केले आणि त्याचे कॉस्ट हे सगळं शेअर करणार आहोत. तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. संपूर्ण दिवस प्रवास करून रात्री डिनरसाठी आम्ही कलंगूटमध्ये द फिशरमॅन वॉर्फला गेलो. आणि हो, इथे आमची यायची ही तिसरी वेळ आहे, कारण इथलं फूड एकदम टेस्टी आहे. इथे यांची गोवन डिश चिकन चाकोती आणि चिकन कॅफ्रेल आम्ही ट्राय केलं आणि अशा प्रकारे आम्ही आमचा दिवस संपवला. नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही समुद्रामध्ये ब्रेकफास्ट केला होता, जो की ठीकठाकच होता. त्यानंतर आम्ही कलंगूट मधूनच बाईक रेंट केली होती. त्याची कॉस्ट होती 400 पर डे. आणि ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो कॅन्डोलिम कडे, कारण आमचा नेक्स्ट 4 डेचा स्टे होता कॅन्डोलिम मध्ये. ही प्रॉपर्टी आम्ही एअरबीएनबी वरून बुक केली होती, जी पडली होती आम्हाला 10K फॉर 4 nights. ही प्लेस एकदम कम्फर्टेबल आणि कोझी होती आणि त्याचबरोबर त्याचे होस्ट एकदम हंबल आणि फ्रेंडली होते. आमचा इथला एक्सपिरियन्स इतका चांगला होता, म्हणून ही प्रॉपर्टी मी तुम्हाला रिकमेंड करत आहे आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सो ही होती लिव्हिंग रूम, एकदम कम्फर्टेबल आणि कोझी वाइब्स देणारी. हे होतं छोटंसं किचन, एकदम नीट अँड क्लीन. कुकिंगसाठी लागणाऱ्या सगळ्या बेसिक गोष्टी इथे होत्या. आता हे आहे बेडरूम. इथे पण भरपूर स्पेस होती. ओव्हरऑल रूमची वाइब अशी आहे की इथे आल्यावर ऑटोमॅटिकली स्लीप मोड ऑन होतो. चेक इनची प्रोसेस केली, फ्रेश झालो आणि आता आम्ही निघालो बीच एक्सप्लोअर करायला. तसं बघायचं झालं तर लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा गोव्याचे नॉर्थ आणि साऊथचे बऱ्यापैकी बीच आम्ही कव्हर केले होते. तर आता आम्ही कोणते कोणते बीच एक्सप्लोअर केले होते हे बघायचं असेल तर माझ्या चॅनल वरती जाऊन शॉर्ट्स व्हिडिओ बघा. असा हा प्रवास करत आम्ही पोहोचलो होतो मॉर्जिम मध्ये. अर्थातच दुपारचे 1 वाजले होते आणि लंचचा टाइम सुद्धा झाला होता, म्हणून आम्ही ठरवले या मॉर्जिम मधल्या द राईस मिल कॅफे मध्ये जाऊन लंच करायचं. हे कॅफे तुम्हाला एकदम ओल्ड गोवन वाइब्स देईल. इथे आम्ही हे फूड ऑर्डर केलं होतं आणि याची अराउंड कॉस्ट होती 800. आणि हे मशरूम पोई आणि स्मूदी बाउल खरंच खूप टेस्टी होते. मस्त अशी आमची पेटपूजा झालेली आहे आणि आता आम्ही निघालोय फर्स्ट बीच एक्सप्लोअर करायला, जो की आहे अश्वन बीच. हा बीच मॉर्जिम पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. लास्ट टाइमला आम्ही हा बीच बघितलेला नव्हता, म्हणून दुपारच्या 3-3:30च्या उन्हात आम्ही इथे आलेलो आहोत. मे बी दुपारची वेळ आहे, त्याच्यामुळे जास्त गर्दी दिसत नाहीये, पण हा बीच ओव्हरऑल क्लीन आहे. थोडा अर्धा तास वेळ घालवल्यानंतर आम्ही निघालो मॉर्जिम बीचला सनसेट बघायला. मला खूप दिवसांपासून बीचवरचा सनसेट बघत पेंटिंग करायची इच्छा होती आणि म्हणूनच त्यासाठी आम्ही मॉर्जिम बीचला आलेलो आहे. ॲज पर माय एक्सपिरियन्स हा बीच खूप लेस क्राऊडेड आहे आणि इथला सनसेट पण अतिशय सुंदर होतो. सनसेट झाल्यानंतर आम्ही इथेच असलेल्या बर्गर फॅक्टरीला जायचं ठरवलं. यांचं एक आउटलेट अंजुना बीचला पण आहे, पण इथला हा कॅफे बीच फ्रंट असल्यामुळे इथे एक मस्त वाइब येते. इथले बर्गरचे रेट्स थोडेसे हाय आहेत, लाईक 500 अँड अबोव. सो आमची ओव्हरऑल फूडची कॉस्ट झाली होती 1000 रुपीज. इकडे आम्ही स्पिनाच मशरूम बर्गर, झुकिनी फ्राईज आणि कोकोनट कॅश्यू मिल्कशेक ऑर्डर केला होता. बर्गर अँड मिल्कशेक वॉज टू गुड, पण झुकिनी फ्राईज खूपच ऑइली होते. तर असा होता हा आमचा पहिला दिवस. नेक्स्ट पार्ट म्हणजे Day 2. यामध्ये आम्ही कोणते कॅफेज, बीच आणि हिडन प्लेस एक्सप्लोअर करतो, त्यासाठी स्टे ट्यून. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ टिल दी एंड अँड येस, डू सबस्क्राईब टू माय चॅनल.